14 एप्रिल पासून मुंबईतील आझाद मैदानात पत्रकार रविराज मोरे यांनी माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांना शस्त्र परवाना आणि अकोट सारख्या संवेदनशील शहरात अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात झाली होती। या लढ्यात मोरे यांच्यासोबत पवन बेलसरे, अकबर खान, दीपक दाभाडे, रामदास बोंडे, अभिजित सोलंके, कैलास अकर्ते यांच्यासह अनेक पत्रकारांनी सक्रिय सहभाग घेतला। उपोषणाच्या दबावामुळे राज्य सरकारने मोरे यांच्या सर्व मागण्यांना मान्यता देत तात्काळ अंमलबजावणी सुरुवात केली आहे। यांनी जे रविराज मोरे सरांनी जे काही आंदोलन केलंय ते आंदोलन हे जनतेच्या हिताचं आंदोलन होतं। यामध्ये सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका होती। आज जे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून माहिती दडवण्याचं कट कारस्थान सुरू आहे आणि ती पण अशा प्रकारची बातमी माहिती जी सार्वजनिक हिताची आहे ती डावलली जाते। पहिले अपीलीत गेल्यानंतर सुद्धा 60 दिवसात माहिती प्राप्त होत नाही। 60 दिवसानंतर माहिती आयुक्तांकडे जेव्हा आपण दुसरं अपील करतो त्यावेळेस 90 दिवस आणि 6 महिने अपीलीचा नंबर येत नाही, 2 वर्ष सुद्धा येत नाही। त्यामुळे कुठेतरी माहिती अधिकार 2005 हा अधिनियम जो काही सुरू केलेला केंद्र सरकारकडून, ज्यावेळेस या राज्यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होते, कैलासवासी मनमोहन सिंग, त्या कार्यकाळामध्ये हे सुरू झालेलं। परंतु आता या माहिती अधिकाराचीच गळचेपी करण्याचं जे काही काम सुरू आहे प्रस्थापित व्यवस्थेचं, त्या प्रस्थापित व्यवस्थित लढणारे आक्रमक कार्यकर्ते रविराज मोरे साहेबांसारखे जे कार्यकर्ते आहेत, ह्यांना आपण सगळ्यांनी एक साथ दिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। तरच या व्यवस्थेशी संघर्ष करून आपल्याला कुठेतरी शिक्षक असतील, एस.टी. महामंडळातले कर्मचारी असतील किंवा जनसामान्य असतील, त्यांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका आपल्याला घेता येईल। यामध्ये अकोल्यातील बोगस शिक्षक प्रकरणाची चौकशी, शिक्षण उपसंचालकांची नियुक्ती आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर चौकशी यांचा समावेश आहे। आज रविराज मोरे आणि त्यांच्या टीमचं अकोट रेल्वे स्थानकावर आगमन होताच शेकडो कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यातर्फे भव्य स्वागत करण्यात आलं। दोन हात करण्यासाठी लढण्यासाठी कोणी सामोरं जात नाही। अशा वातावरणामध्ये आपल्या परिसरामधील एक झुंजार लढवय्ये पत्रकार रविराज मोरे यांनी आझाद मैदान मुंबई येथे पत्रकारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक मागण्यांसाठी त्या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं, लढा उभा केला आणि त्याला ज्या ज्या पत्रकार मंडळींनी अकोटमधील आणि परिसरातील पाठिंबा दिला, सहकार्य केलं, मी त्यांचं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो। रेल्वे स्टेशन बाहेर फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पगुच्छ आणि जयघोषाने परिसर दणाणून गेला। ज्येष्ठ पत्रकार अरुण काकड, विठ्ठल कुलट, परवेज खान, सुभाष तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवली। रविराज मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि समाजातील सर्व घटकांचे आभार मानले आणि सांगितलं की हा लढा याच जोमात पुढे दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत नेणार आहोत। मला एकदम भरभरून आलं, अनपेक्षित असा हा एक छोटासा या लोकांचं प्रेम मला दिसलं। रेल्वे स्टेशनवरच मी आताच आलेलो आहे मुंबईवरून आणि या लोकांनी इथं रेल्वे स्टेशनवर फटाके फोडून जे त्यांनी हे कौतुक केलं, हे एकदम अतिशय माझा एक याला काहीच मोलच नाही, अनमोल आहे, शब्दात बोलण्यासारखं काहीच नाही आहे। या उपोषणासाठी मला आमचे मार्गदर्शक आहेत अरुणभाऊ काकड, विठ्ठल कुलट सर, अभिभोग डिक्कर, पॅन्थर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी आक्रमक भूमिका घेऊन मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी सहकार्य केलं। कधीही मला त्यांनी हिंमत दिली की रवी दादा उठू नका, आम्ही आहे तुमच्यासोबत। तर या सगळ्या लोकांचे ग्रामीण पत्रकार संघटना, अशा लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटना, अशा अनेक जे आहेत कार्यकर्ते यांनी अप्रत्यक्षरित्या जे येऊ शकलं नाही माझ्यासोबत, त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि या सगळ्या लोकांच्या हिमतीमुळे, यांच्या आशीर्वादामुळे हे उपोषण मी यशस्वी करू शकलो।